क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। विधानसभा निवडणुकीसाठीचा मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध झालाय। राज ठाकरेंनी हा जाहीरनामा नुकताच प्रसिद्ध केलाय। आम्ही हे करू अशा नावानं मनसेच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन करण्यात आलंय। सत्ता आल्यानंतर काय आणि कसं करणार हे जाहीरनाम्यात असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय। तर मूलभूत सुविधांसह महिला सुरक्षेवरती या जाहीरनाम्यात भर देण्यात आलाय। तसंच औद्योगिक धोरणासह मराठीच्या सन्मानावर सुद्धा भर देण्यात आलाय। तसंच शिवाजी महाराजांच्या मंदिरापेक्षा राज्यात विद्या मंदिरं गरजेची आहे अशी भूमिका राज ठाकरेंनी आपल्या या जाहीरनाम्यातून मांडली आहे। उद्धव ठाकरेंच्या याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरं आम्ही उभी करणार म्हणून सांगितलं। मला असं वाटतं शिवाजी महाराजांची मंदिरं उभी करण्यापेक्षा मला असं वाटतं विद्या मंदिरं उभी करणं गरजेचं आहे आणि शिवाजी महाराजांचे गडकिल्ले संवर्धन करणं गरजेचं आहे। तर मला असं वाटतं काहीतरी गल्लत होतीये। मंदिरं आज मला असं वाटतं चौकामध्ये सगळीकडे पुतळे आहेत आपल्याकडे। तर विद्या मंदिरं जास्ती होणं गरजेचं आहे, ती चांगली होणं गरजेचं आहे, मुलांना चांगलं शिक्षण मिळणं गरजेचं आहे आणि शिवाजी महाराजांचे गडकिल्ले चांगले होणं गरजेचं आहे। तर यावेळी सांगता सभेबाबत सुद्धा राज ठाकरेंनी मोठं विधान केलंय। शिवाजी पार्कातील 17 नोव्हेंबरची मनसेची सभा रद्द करण्यात आली आहे। सभेसाठी अजूनही परवानगी मिळालेली नाहीये, त्यामुळे सभेच्या तयारीला वेळ नसल्यानं मनसेनं ही सभा रद्द केली आहे। राज ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा शिवाजी पार्कात घेणार होते। मनसेकडून सभेच्या परवानगीसाठी महापालिकेकडे अर्ज सुद्धा दाखल करण्यात आला होता। दरम्यान ठाकरे गट आणि शिंदेची शिवसेनाही शिवाजी पार्कातच सभा घेण्यासाठी आग्रही आहे, मात्र अजूनही कुणालाच परवानगी मिळालेली नाहीये। तारखेची जी सभा आहे शिवाजी पार्कवरती ती आहे म्हणताना मला आता ती होती म्हणावी लागेल। याचं कारण माझ्याकडे अजूनही परवानगी आलेली नाही त्या सभेची। सरकारकडनं ज्या प्रकारची परवानगी यायला लागते त्या प्रकारची परवानगी आलेली नाहीये आणि त्याच्यामुळे आता माझ्याकडे फक्त 1-1.5 दिवस फक्त त्या सभेसाठी उरलेला आहे आणि या 1.5 दिवसामध्ये सगळ्या परत सभा करणं हे जरा कठीण होऊन बसते। त्याच्यामुळे 17 तारखेची सभा आम्ही करत नाही आहोत।